मला हा विषय इथे नकोय. का नकोय? 4 लाख रुपये माझे गेलेत अनिश. मला कळलंच पाहिजे कोणाला दिलेस तू 4 लाख रुपये. मला वाटतं तुषार काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होत आहे. सिरियसली? मिसअंडरस्टँडिंग? भैरवी, मिसअंडरस्टँडिंग तुझं तुझ्या नवऱ्याबद्दल झालंय. अगं फार आतल्या गाठीचा माणूस आहे का हा? मी याला कंप्लीट ओळखलंय आता. हे अनिश, मला सांग, हॉस्पिटलमध्ये अशोक काकांच्या ऐवजी तू मुद्दाम गेलास ना? नाही 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 तसं नाही. तुषार, काय झालं, याची तब्येत बिघडली होती की नाही, मग भाऊजी म्हणाले मी राहतो त्यांच्यासाठी, आणि मग म्हणून मग बाबू अनिस म्हणाला की मी जातो ईश्वर काकाले घेऊन हॉस्पिटलमध्ये. असं झालं ते. हो, तुम्ही मध्ये नका बोलू. अनिश, मला सांग, तू मुद्दाम हॉस्पिटलमध्ये गेलास ना? अरे कुठे आहेत माझे 4 लाख रुपये? कोणाला दिलेस तू? ए अनिश, मला 4 लाख रुपये हवे. अनिश, तुला काय वाटलं? अनिश, तू मी तुला सोडणार नाही. माझे 4 लाख रुपये हवेत मला. तू काय लाखाचा? छान. आनंद वाटला तुम्हाला बघून. बघ ईश्वरा, बघ, एकमेकाच्या गळ्यात गळा घालून ही पोरं आज एकमेकांचा गळा धरतायत. वेणू, बघ बघ, एका ताटात त्यांना जेवायला वाढलं तू. म्हणायचीस की हे मित्र नाहीत, हे भाऊ आहेत. बघ बघ, मित्रांची दशा काय ती बघ. एकमेकांच्या उरावर बसायला निघालेत. अरे तुमचं सोडा, निदान आमच्या मैत्रीचा तरी विचार करा रे. बाहेर अख्खा जग आहे रे तुम्हाला. पण मला या अशोकशिवाय कुणी नाहीये. काका, हा तुषार माझ्यावर खोटे आरोप करतोय. खोटे आरोप? मी खोटे आरोप करतोय? ते आता तरी खरं बोल. असं नाही ऐकणार. आणि समजतो काय स्वतःला? तर त्याला दाखवतो तुषार. तुषार तुषार काय? अरे काय झालं काय? माझगावकरांच्या घरातून खूप गोंगाट ऐकू येत होता. तुझं काय भांडण झालं की काय? का अनिशने काय आणखीन परत घोळ करून ठेवलाय? तुझे काय परत पैसे बुडवले त्याने? काय झालंय काय? झालं नाहीये, आता होणार आहे. अरे पण तुषार काय? कळेल तुम्हाला लवकरच. हा अनिशानं मला खूप हलक्यात घेतोय. त्याला तर दाखवतो तुषार काय चीज आहे. ए तुषार, अरे हा तर भरपूर भडकलाय. माझगावकरांच्या घरात ना नवीन वादळ उठणारचं दिसतंय. बरं होईल, उठू दे वादळ. ह्या माझगावकरांना खरंच माज आलाय. अनिश, देईन मी त्याचे पैसे. त्याचे पैसे काय पळून जात नाही आहेत. 5 लाख रुपये कुठे? 5 लाख रुपये काय एवढी मोठी रक्कम नाहीये. कोणाला 5 दाखवतोय तो? तुमच्यापेक्षा 5 पटीने पैसा कमवून दाखवतो बघा. का खोटं बोललास माझ्याशी? किती खोटं बोललास माझ्याशी? पहिले 7 लाख रुपये घालून बसलास, मग त्या तुषारकडून पैसे घेऊन 2 लाखाचं कर्ज करून ठेवलंयस, आणि आता फ्रॉड केलंयस तू. फ्रॉड. तुषारचे 4 लाख रुपये फुंकून आलास, नंतर मला खोटं सांगितलं की रिसिटच मिळाली नाही. हॉस्पिटलमध्ये जाऊन सांगितलंस, तिकडं पण खोटं बोललास की घरात कोणीतरी आजारी आहे. एवढ्यावरूनच थांबणार नाहीस तर हॉस्पिटलमध्ये तू माझं नाव वापरलं. एक खोटं लपवण्यासाठी किती खोटं बोललास तू अनिश? कशासाठी?
मी आजपर्यंत तुझ्यावर विश्वास ठेवला, तुझ्या सगळ्या चुका मी पोटात घातल्या, पुन्हा पुन्हा तुला संधी दिली, वाटलं होतं की तू सुधारशील, पण नाही, तू सुधारण्याच्या पलीकडे गेलेला आहेस. कुठे शिकलास हे सगळं? कुठे शिकलास? तुझ्या बापाने कधी 1 रुपयाचा हिशोब चुकवला नाही आणि तू पैशाचे घोळ घालतोस. गेल्या वेळी तू भैरवीचे पैसे घालवलेस, मी तो विषय वाढवला नाही. आता तू ईश्वरच्या पैशाचा पण घोटाळा केलास. मला एक सांग, त्या दिवशी वर्षाने दिलेले पैसे तूच घेतले होतेस ना? मिळालं मिळालं माझ्या प्रश्नाचं उत्तर मला. बघ वेणू, काय नशीबवान आहेस तू. हे सगळं बघायला तू इथं नाहीयेस. मी अजून काय काय बघायचं आयुष्यात, किती किती वार सोसायचे. या इन्स्पेक्टर साहेब, या या. हा बघा, हाच तो माणूस आहे, याने माझे 4 लाख रुपये चोरलेत. अटक करा याला. काय करतोयस? पोलिसांना घेऊन आलायस? चोरी झाल्यानंतर जे करतात ना, तेच करतोय मी. याने माझे पैसे चोरलेत. इन्स्पेक्टर साहेब, पकडा याला. ऐक ना तुषार, आपण शांतपणे बोलूयात का प्लीज? बोलूया. मगाशी मी बोलण्यासाठीच आलो होतो भैरवी, पण तुला याच्या विरुद्ध एक शब्दही ऐकून घ्यायचा नव्हता. 1 नंबरचा फ्रॉड माणूस आहे हा. त्याने माझे पैसे चोरलेत. इन्स्पेक्टर साहेब, पकडा याला. थांबा थांबा साहेब प्लीज. अनिश, सांग ना कुठे ते पैसे. सांग ना त्याला, हॉस्पिटलमध्ये कोणाकडे दिलेस तू पैसे? आपण देऊन टाकू त्याला. अनिश, मी काय विचारतेय, कुठे 4 लाख रुपये? हा साहेब, तेवढं सांगून टाका, म्हणजे सगळे प्रश्नच मिटले. एक्झॅक्टली. ऐक, तू घाबरू नकोस, काही झालेलं नाहीये. तू फक्त जे काही खरंय ते सांगून टाक आणि विषय मिटव. मी तुला शेवटचं विचारतोय अनिश, पैसे कुठे आहेत? मित्राला दिलेत. मित्राला? कोण मित्र? त्याला आत्ताच्या आत्ता ताबडतोब फोन कर. नाहीतर मला नंबर दे, मी फोन करते. दे. नाही, कर दो. काय झालं अनिश? फोन लागत नाहीये. वाटलंच होतं मला. खोटं बोलतोय हा माणूस. फोन लागत नाहीये, फोन उचलत नाहीये. काय चूक केली मी पोलिसांना बोलून? साहेब, तुम्ही बघत काय बसलाय? पकडा ना याला. चला साहेब, पोलीस स्टेशनला चला. थांबा तुषार, मी देते तुझे 4 लाख रुपये. रवी, अगं किती पाठीशी घालशील या माणसाला. आणि तू कुठून देणार आहेस माझे पैसे? तुझ्याही नोकरीचा प्रॉब्लेम सुरू आहे. थांब तुषार, मी आणून देते. माझं मंगळसूत्र. ते विकेन मी. आणि काही दागिने आहेत, गरज लागली तर ते सुद्धा विकेन. नाही चालणार. ते तुझं स्त्रीधन आहे, ते विकायला काढलं तर माझ्याशी गाठ आहे. अरे मग मला माझे पैसे कसे परत मिळणार? हो, तुम्ही पकडा ना याला. नाही,
इन्स्पेक्टर साहेब, हा फ्रॉड त्यांनी नाही केलाय, हा फ्रॉड मी केलाय. काय तुम्हाला जर अटक करायची असेल तर मला करा. काय बोलताय काय तुम्ही साहेब? हे सगळे तर म्हणतात की गुन्हा ह्यानी केलाय म्हणून. पण मी स्वतः कबूल करतो ना की गुन्हा मी केलाय, आणि मी कोर्टात सुद्धा अशी कबुली देईन. बाबा नाही, काय बोलताय तुम्ही? दुसरा पर्याय नाही आहे भैरवी. मुलांची शिक्षण व्हायची आहेत अजून. तुम्हा दोघांची फार गरज आहे त्यांना. अशोक का करतोय असं? काय स्वतःचं आयुष्य बर्बाद करतोयस? आणखी काय बरबाद व्हायचं राहिलंय? इन्स्पेक्टर साहेब, अटक करा मला. कॉन्स्टेबल, प्लीज. नाही 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 बाबा प्लीज, तुम्ही वेडेपणा नका ना करू. तुम्ही का म्हणून सहन करताय हे सगळं? अशोक का घेतोय स्वतःवरती हा आरोप? ऐक माझं. काय करते की तुझ्यामुळे घडतंय सगळं? कळतंय का तुला? काय करत होती तुला पोलिसांना घेऊन यायची? सांग ना मला. हा? अरे कमी पडत होते पैसे माझ्याकडे मागायचे ना, मी अगदी मोडून दिले असते ना तुला तुझे पैसे. हा पैसेच पाहिजे होते ना, दिले असते ना मी. काय गरज होती एवढा तमाशा घडवायची? आणि तो सगळ्यांसमोर